श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांनाच अगदी मनापासून शुभ सकाळ. आणि सकाळ म्हटलं की त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा पार्ट म्हणजे आपली देवपूजा. आणि अशी ही देवपूजा करताना आहे ना, फुलं जर असेल तर अतिशय प्रसन्न वाटतं किंवा देवपूजा केल्यासारखं वाटतं संपूर्ण अशी. जोपर्यंत आपण देवासमोर फुलं ठेवत नाही किंवा फुलं वाहत नाही तोपर्यंत ती देवपूजा केल्यासारखंच वाटत नाही. पण हे रोज रोज खरं तर शक्य होत नाही माझ्याकडनं. कारण होतं असं, शनिवारची जर सकाळची शाळा असते त्यावेळेस श्रवणला शाळेमध्ये सोडायला जाताना मार्केटमधून येताना ती फुलं घेऊन यायला येतात आणि सकाळ सकाळ अतिशय प्रसन्न वाटतं. म्हणजे एक 9 वाजायच्या आतमध्ये देवासमोर फुलं ठेवली जातात. पण रोज म्हटलं की रोज तशी शाळा असते 11 वाजता आणि त्याच्यामुळे रोज रोज खरं शक्य होत नाही. किंवा जरी फुलं आणली तरी उशीर होतो देवासमोर ठेवायला. तर असो, मग इथे जवळपास झाडाची जर फुलं मिळाली तर तीच आणली जातात मग सकाळची आणि मी तीच देवासमोर मांडते. पण जेव्हा केव्हा असा चान्स मिळतो, जाणं होतं बाहेर सकाळचं लवकर, त्यावेळेस देवासमोर नक्कीच फुलं ठेवल्याने अतिशय प्रसन्न वाटत असतं अशा दिवशी. आणि देवासमोर लावलेला दिवा असू देत किंवा धूप वगैरे अगरबत्ती लावलेली असू देत किंवा फुलं वाहिलेली असू देत, त्याचप्रमाणे रांगोळी काढलेली असू देत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर एक पॉझिटिव्ह अशी ऊर्जा निर्माण होतेच, पण ते पाहताना देखील अतिशय प्रसन्न वाटत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच मागणं रोज सकाळचं, की तुमच्यामुळे आजचा छान असा दिवस पाहायला मिळाला आणि तो उत्तमरित्या जावा. तर तेच एक कृतज्ञता म्हणून व्यक्त करावी, एवढंच फक्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी आणि पुन्हा एकदा खूप सारं मनापासून स्वागत तुम्हा सगळ्यांचंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे जसं की शनिवार, तर आजचा दिवस, येणारा प्रत्येक दिवसच तुम्हा सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी असा जाऊ देत. आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा अगदी मनापासून शुभ सकाळ. आणि सकाळचं आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा आणि त्याच्यामुळे सकाळचा चहा हा घेऊनही न घेतल्यासारखा वाटतो, कारण तो खूप धावपळीत घेतलेला असतो शाळेच्या याच्यामध्ये गडबडीमध्ये. तर तेच पुन्हा एकदा आता चहा ठेवलेला आहे, कारण घरातली कामं बऱ्यापैकी झाल्यानंतर थोडंसं असं निवांत वाटतं आणि रिलॅक्समध्ये चहा घ्यायची एक वेगळीच मज्जा असते. तर असं देवपूजा वगैरे झालेली आहे, नाश्ता वगैरे झाला, घरातली कामं उरकलेली आहेत, राहिलेलं आहे तो फक्त आता स्वयंपाक. आणि आता चहा घेऊन ती पुढची तयारी. तर तेच. आणि मी एक काल फ्रॉक शिवलेला आहे, तर तोच म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याच्या अगोदरही तो व्हिडिओ केला होता, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला तो पुन्हा प्रायव्हेट करावा लागला आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा आता तुमच्याशी शेअर करते. आणि हा 1 वर्षाच्या मुलीसाठी मी फ्रॉक तयार केलेला आहे. आणि लहान मुलींचे फ्रॉक ते बनवताना देखील आणि ते पाहताना देखील अतिशय सुंदर वाटत असतं आणि त्याच्यामुळेच हा बनवलेला फ्रॉक म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. आणि खण साडी जसं की, आणि त्याचा हा पदर होता. तर 1 वर्षाच्या मुलीच्या मापानुसार हा तयार केलेला फ्रॉक. लहान मुलींचे फ्रॉक म्हटलं की ते बनवण्यासाठी आणि ते घातल्यानंतर पाहायला सुद्धा अतिशय छान वाटत असतं. तर अतिशय छोटा म्हणजेच 1 वर्षाच्या मुलीसाठी तयार केलेला आहे. आणि एक साडी होती, तर खण साडीचाच तो फ्रॉक आहे आणि तो फक्त पदरापासून बनवलेला आहे. आणि अशी ही साडी आता संपूर्ण आहे. आणि तेच याच्यापासून आता ही जेवढी साडी राहिलेली आहे, तर याच्यामध्ये जेवढे होतील तेवढे फ्रॉक तयार करायचे, कारण म्हणजे द्यायचे आहेत बनव 1 वर्ष ते 5 वर्ष वयापर्यंत असे जेवढे होतील तेवढे, म्हणजे 4-5 तरी होतील, तर तेवढे याचे बनवायचे. आले एक मिनिट तरी. आणि खण साडी म्हटलं की असं थोडंसं नख लागलं तरी असा धागा ओढल्यासारखा वाटतो. पण ह्या साडीचं सूत हे थोडंसं म्हणजे नॉर्मल जी खण साडी असते तर त्याच्यापेक्षा याचं सूत असं जाड आहे आणि त्याच्यामुळे फ्रॉक शिवताना अजिबात असे त्याचे धागे वगैरे निघाले नाहीत. आणि त्याचप्रमाणे ना उलट अशी जाड साडी असली ना तर त्याचे फ्रॉक उलट खूप छान होतात. एक शिवल्यामुळे तो अंदाज आला, कारण त्याच्या प्लेट्स असं खूप मस्त पडल्या, ते थोडंसं असं जाड असल्यामुळे. आणि प्रेस केल्यानंतर त्या अतिशय अशा चापून चुपून बसल्यासारखं दिसतात, पण खूप छान. तर त्याच्यामुळेच आता ह्या साड्यांचे म्हणजे तो फक्त पदर होता आणि त्याचा ग्रीन कलर त्याच्यामुळे आलेला आहे, पण बाकीचे आता हे फ्रॉक्स अशा याच्यातूनच तयार होतील. म्हणजे ही अर्धी आपण म्हणतो ना, थोडेसे असे पट्टे असतात साडीला, तर तशाच प्रमाणे. तर ही अशी खाली मरून कलर आणि त्याला छान अशी बॉर्डर आहे ग्रीन कलरची आणि वरती असा हा अर्धा कलर. तर आता बघू याच्यामध्ये कसं काय म्हणजे काही फ्रॉक अशाही होतील इकडच्या कलरमध्ये किंवा काही अशाही होतील किंवा कमरेपर्यंत याचा पोर्शन घ्यायला येईल आणि खालचं जे प्लेट्सचा भाग असेल त्याला हा पोर्शन घ्यायला येईल. तर आता ते शिवतानाच किंवा बनवताना खरं तर आता ते विचार करून करावं लागेल त्याचं कटिंग व्यवस्थित असं, कारण एक संपूर्ण अशी प्लेन साडी जर असेल तर एवढं काही नसतं, आपण डायरेक्ट असं कटिंग करू शकतो.
पण त्यातल्या त्यात जर जेव्हा अशी हाफ साडी थोडीशी वेगवेगळी असते तेव्हा त्याचं मग जरा विचारपूर्वकच करावं लागतं की कोणता पोर्शन कसा दिसेल, काय वाटेल ते. आणि त्यातल्या त्यात आता एक साडीचं पॅटर्न हे अशा पद्धतीने शिवलेलं आहे, म्हणजे छोटे छोटे आपल्या फक्त प्लेट्स दिलेले आहेत. तर जो पदरामध्ये जो काठाचा पोर्शन होता थोडंच होतं काठ, पदर म्हटलं की अगदी छोटंसंच काठ होतं, पण त्याचाच वापर करून अशी ही गळ्याला डिझाईन केली. तर आता बाकीच्या याचं म्हटलं बघू, म्हणजे थोडीशी अशी वेगळी तरी डिझाईन करावी लागेल, कारण 4-5 फ्रॉक बनवायचे तर ते एकाच ह्याच्यामध्ये नको, त्याच्यामुळे काठाचा अजून थोडासा इकडे वेगळा किंवा इथे काहीतरी करायला येईल म्हटलं, किंवा छोटंसं असं आपलं जे बटरफ्लायचं फुल वगैरे असतं ते सुद्धा अतिशय लहान मुलींना सुंदर दिसतं. आणि तर तेच, आणि ह्याला मी स्लीव्ज अशा प्लेट्सच्या केलेल्या आहेत, प्लेट्स देऊन. तर अगदी आपली जशी फुगाभाई शिवल्यानंतर छान दिसतं असं इथे छोटंसं फुगल्यासारखं, तर अगदी प्लेट्स केल्याने सुद्धा छान तसंच त्याचा लुक येतो, छान असं दिसून येतं. तर काही फ्रॉक अगदी स्लीवलेस, लहान मुलींना म्हटलं की स्लीवलेस छोटीशी अशी पट्टी देखील अतिशय छान दिसते. तर तेच म्हटलं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने तयार करायला येईल, विचारपूर्वकच त्याचं कटिंग करायला येईल. आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अस्तर पण लावलेलं आहे. तर भरपूर असतं, म्हणजे जेवढा वरचं कपडा घेतलेला आहे त्याच प्रमाणात मी ते अस्तर सुद्धा घेतलेले आहे. आणि अस्तरला देखील आहे ना प्लेट्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित दाखवायला येत नाही, मी खाली ठेवून परत हे करते. तर तेच अस्तरला सुद्धा आहे ना प्लेट्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे होतं असं की वरच्या कपड्यासोबतच त्याचा घेर देखील हा व्यवस्थित येतो किंवा भरपूर येतो. आणि लहान मुलींचे फ्रॉक म्हटलं की ते जराशे घेरदार किंवा थोडेसे असे फुगीरच छान दिसतात. आणि जेव्हा आपण मोठ्या मुलींचे किंवा महिलांचे असे वन पीस वगैरे शिवतो त्यावेळेस जास्त पण प्लेट्स घेतल्या तर कधी कधी ते कमरेवर पोटावर असं फुगल्यासारखं वाटतं. पण लहान मुलींचा जेवढा घेर असेल, जेवढा असा फुगीरपणा असेल तेवढं ते त्यांना उलट छान दिसून येतं. आणि त्याच्यामुळेच मी अस्तर थोडंसं असं जास्त, म्हणजे जो वरचा कपडा आहे त्याच प्रमाणात याला लावलेलं आहे. आणि मोठ्या मोठ्या अगदी 1-1 इंचाच्या अशा प्रमाणात मी याला प्लेट्स घेतलेल्या आहेत की ज्या छान दिसून येतात. तर असं आपलं साधं सिंपल पद्धतीनेच शिवलेला, पण लहान मुलींचं म्हटलं आणि त्यातल्या त्यात खण साडी म्हटलं की ना अजून एक वेगळाच त्याला खरंच पारंपरिक असा छान लुक येतो आणि घातल्यानंतर सुद्धा अतिशय छान दिसतं पाहायला देखील. तर तेच, आणि आता येईल ती आपली संक्रांत जानेवारीमध्ये, तर तेव्हाच खण साडींचे फ्रॉक असू देत, वन पीस असू देत, तर त्यावेळेस जास्त प्रमाणात घेतले जातात आणि आवडतात देखील. तर तेच, आणि इथे छोटंसं असं बटन लावणारे किंवा हुक लावायचा तेवढा बाकी आहे. आणि खूप जेव्हा आपण 6 महिन्यांचा 7 महिन्यांच्या बाळाचे फ्रॉक शिवतो तेव्हा टोचण्याची वगैरे शक्यता असते पाठीमागे, तेव्हा हुक नाही लावला तर आपण काज बटन देखील करू शकतो, तर करत असतो. तर तेच आता मी ते हुक, आता ही 1 वर्षाची आहे, तर तेच हुक किंवा बटन वगैरे लावायला येईल, अजून ते करायचे, बाकीचं काम याला राहिलेले. आणि बंद म्हटलं की ह्याच्यामुळे दिसायला पण अतिशय छान दिसतो फ्रॉक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला फिटिंग पण छान येते, अगदी सगळ्यांनाच माहिती. आणि त्याच्यामुळेच म्हणजे खूप फिटिंगमध्ये नाही शिवला तरी होऊन जातं. आता हा 1 वर्षाच्या मुलीसाठी पण थोडासा असा लूज होईल फ्रॉक, पण ते बंदमुळे व्यवस्थित अशी त्याची फिटिंग येईल. आणि उलट लहान मुलींचं म्हटलं की डोक्यात घालताना वगैरे थोडासा असा प्रॉब्लेम येतो, आणि त्याच्यामुळे थोडंसं इथे बटनाचा पोर्शन करावाच लागतो. आणि बंद देखील असणं महत्त्वाचं आहे, जसं की दिसायलाही छान दिसतं आणि ते एक फिटिंगमध्ये येतं, आणि म्हणजे आपल्याला शिवताना थोडासा लूजमध्ये तो शिवायला येतो. तर तेच, अशा पद्धतीनं छान असा हा फ्रॉक तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुमच्या लाईकमुळे खरंच एक मोटिवेशन मिळतं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चहा होतोय, आता चहा घेतल्यानंतर पुढे स्वयंपाकाची तयारी. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30. तर असं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खण साडीपासून बनणारे फ्रॉक तर खूप सुंदरच दिसतात, पण किंवा आपण ज्या आपल्याकडे नको असलेल्या सुद्धा साड्या असतात की ज्या आपल्याला आवडत नसतात, किंवा कधी कधी असं असतं की खूप साड्या आपल्याला आवडणाऱ्या असतात पण त्या बऱ्याच वेळा घातलेल्या असतात आणि त्या पुन्हा पुन्हा घालाव्याशा वाटत नाही. तर त्यावेळेस आपण अशा फ्रॉक शिवू शकतो, किंवा वन पीस वगैरे सुद्धा, किंवा ड्रेस वगैरे सुद्धा आपल्याला तयार करता येतात. म्हणजे साड्यांचा एक योग्य असा उपयोग होतो, रियूज होतो त्याचा.
की साडी म्हणून जरी आपल्याला घालू वाटत नसेल तर कधी कधी तो ड्रेस त्या साडीपासून बनलेला घालावासा वाटतो, छान होतो देखील. तर असो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि थोडंसं तरी तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनेलवर कुणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांचे मनापासून अगदी खूप खूप धन्यवाद.